श्रीपादवल्लभगुरो वदनारविन्दं वैराग्यदीप्ति परमोज्ज्वलं द्वितीयं मन्दस्मितं सुमधुरं करुणार्द्रनेत्रं संसारतापहरणं सततं स्मरामि। श्रीपादवल्लभगुरो करकल्पवृक्षं भक्तेष्टदाननिरतं रिपुसंशयं वै स्मरणमात्रचिति जागरणं सुभद्रं संसारभीति शमनं सततं भजामि। श्रीपादवल्लभगुरो परमेश्वरस्य योगीश्वरस्य शिवशक्ति समन्वितस्य श्रीपर्वतस्य शिखरं खलु सन्निविष्टं त्रैलोक्यपावन पदाब्जमहं नमामि। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुभ्यो नमः। मानवास या जीवनात अनेक प्रकारचे दुःख, शोक, मोहाची आसक्ती होऊन त्याद्वारे अनेक कष्ट, नुकसान सहन करावे लागतात। त्यातून सोडवण्यासाठी केवळ परमात्माच समर्थ आहे। परमात्म्याच्या कृपेने भक्ताची सर्व संकटे, दुःख यांचा नाश होऊन सुख शांती लाभते। ती कृपा प्राप्त होण्यासाठी मानवाने भगवंताची आराधना, उपासना, स्तोत्रपठण, जपध्यानादी केले पाहिजे। भगवान दत्तात्रेय हे सृष्टीचे सृजन, पालन तथा संहार करतात। हेच भगवान दत्तात्रेय अति अनुसूयाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्रिगुणात्मक त्रैमूर्तीच्या रूपात अवतरले। भगवान दत्तात्रेय जगदोद्धारासाठी इसवी सन 1320 मध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर क्षेत्री अप्पलराजू आणि सुमती या पुण्य दाम्पत्यांच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ नावाने प्रकट झाले। दत्तात्रेयांचा हा आद्य अवतार होय। गुरुचरित्र या मराठी ग्रंथात अति अल्प असे श्रीपादांचे चरित्र वाचायला मिळते, पण या दिव्य चरितामृतात 53 अध्यायामध्ये त्यांचेच चरित्र वर्णन केले आहे। वाचकांना हे चरित्र वाचत असताना श्रीपादांच्या सान्निध्याची अनुभूती येते। श्रीपादांच्या लीला बालकृष्णांच्या लीलांसारख्या आहेत। या चरित्राची रचना श्रीपादांनी त्यांच्या काळातच त्यांचे समकालीन परमभक्त शंकर भट्ट यांचेकडून करून घेतली। सर्व भाषिकांना याचा लाभ व्हावा म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या आज्ञेने श्री हरिभाऊ निटूरकर यांना मराठी अनुवाद करण्याची विनंती केली आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या कृपेने हा ग्रंथ पूर्ण झाला। या चरित्राचे पारायण केल्यास मानवास संसाररूपी भवसागरातून मुक्ती मिळते। त्यांची कृपा प्राप्त होऊन शाश्वत सुखाची प्राप्ती होते। हा अक्षर सत्य ग्रंथ आहे। या ग्रंथातील प्रत्येक अक्षर शक्तियुक्त आहे। या ग्रंथात अतिशयोक्ती किंवा अनावश्यक वर्णन कोठेच नाही। ग्रंथाचे लेखक शंकर भट हे विद्वान किंवा पंडित नव्हेत, पण श्रीपादांवर त्यांची अत्यंत निष्ठा पाहून श्रीपादांनी त्यांच्यावर कृपा केली व चरित्रामृत लिहून घेतले। या ग्रंथास नित्य पारायणार्थ घेतल्यास सगळी संकटे दूर होतील। श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाची पारायणाची पद्धती सुद्धा इथे दिलेली आहे। पहिल्या दिवशी 1 ते 6, दुसऱ्या दिवशी 7 ते 12, तिसऱ्या दिवशी 13 ते 18, चौथ्या दिवशी 19 ते 22, पाचव्या दिवशी 23 ते 34, सहाव्या दिवशी 35 ते 42 आणि सातव्या दिवशी 43 ते 53 असे अध्याय वाचायचे आहेत। नमस्कार, मी सौ मृणाल मनोज गोखले, शिवाय चॅनलवर आपलं मनापासून स्वागत। पहिल्या अध्याय पठणाचं फल ते आहे घरात शांती नांदते आणि सुखाची प्राप्ती होते। श्री गुरुवे नमः। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अध्याय पहिला। श्री व्याघ्रेश्वर शर्माचा वृत्तांत। श्री महागणपती, श्री महासरस्वती, श्री कृष्ण भगवान, सर्व चराचरवासी देवी देवता आणि सकल गुरु परंपरेच्या चरणी नतमस्तक होऊन मी त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री दत्तप्रभूंच्या कलियुगातील श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या अवतार लीलांचे वर्णन करण्याचा संकल्प केला आहे। अनुसूया अत्रिनंदन भगवान श्री दत्तात्रेय यांनी आंध्र प्रदेशातील पिठिकापुरम या गावी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतला। त्यांच्या दिव्य चरित्रांचे वर्णन यथायोग्य करणे अनेक पंडितांना, विद्वानांना सुद्धा जमले नाही। ते करण्याचे मी धाडस करीत आहे, ते केवळ आपणासारख्या थोर विद्वान श्रोत्यांच्या आशीर्वादामुळेच। मी शंकर भट्ट, देशस्थ कर्नाटकी स्मार्त ब्राह्मण। माझा जन्म भारद्वाज गोत्रात झाला। मी श्रीकृष्ण दर्शनासाठी उडपी तीर्थस्थानी गेलो असताना
तेथील नयन मनोहारी मोरमुकुटधारी कृष्णाने मला मंत्रमुग्ध केले. त्याने मला कन्याकुमारीत जाऊन कन्यका परमेश्वरीचे दर्शन घेण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे मी कन्याकुमारीत जाऊन त्रिवेणी सागरात स्नान करून श्री कन्यका देवीचे दर्शन घेतले. मंदिरातील पुजारी मोठ्या भक्तिभावाने देवीची पूजा करीत होता. मी आणलेले लाल फूल त्याने मोठ्या श्रद्धेने देवीस अर्पण केले. अंबा माझ्याकडे मोठ्या स्नेहपूर्ण नजरेने पाहत असल्याचे जाणवले. ती म्हणत होती, शंकरा, तुझ्या अंतरंगातील भक्तिभावावर मी प्रसन्न झाले आहे. तू कुरवपूर क्षेत्रात जा आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या दर्शनाने आपल्या जीवनाचे सार्थक कर. त्यांच्या दर्शनाने मनाला, अंतरआत्म्याला जो आनंदाचा अनुभव येतो तो अवर्णनीय असतो. अंबा मातेचा आशीर्वाद घेऊन मी प्रवास आरंभ केला आणि थोड्या अंतरावर असलेल्या मरुत्वमलय या गावी येऊन पोहोचलो. लंकेतील राम रावण संग्रामात लक्ष्मणास इंद्रजिताची शक्ती लागून जो अचेतन अवस्थेत असताना श्री हनुमंताने संजीवनी बुटीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता. लक्ष्मण संजीवनी बुटीने सजीव झाल्यावर हनुमंत तो पर्वत स्वस्थानी घेऊन जात असताना त्याचा एक मोठा तुकडा तेथे पडला. त्याचेच नाव मरुत्वमलय असे पडले. हे स्थान अत्यंत रम्य आहे. येथे अनेक गुहा असून त्यात सिद्ध पुरुष गुप्त रूपाने तपश्चर्या करीत असतात. मी साऱ्या गुहेचे दर्शन घेण्यास आरंभ केला. एका गुहेच्या आत गेलो तेव्हा आत एक वाघ शांत बसलेला दिसला. त्याला पाहताच माझ्या अंगात कापरे भरले आणि घाबरून मी एकदम श्रीपाद श्रीवल्लभा असे जोराने ओरडलो. त्या निर्जन अरण्यात माझ्या आरोळीचा प्रतिध्वनी तितक्याच मोठ्या आवाजात ऐकू आला. त्या आवाजाने त्या गुहेतून एक वृद्ध तपस्वी बाहेर आले आणि म्हणाले, बाबा रे, तू धन्य आहेस. या अरण्यात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाचा प्रतिध्वनी आला. श्री दत्तप्रभूंनी कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतल्याचे योगी, ज्ञानी, परमहंस लोकांनाच माहीत आहे. तू भाग्यवान असल्याने या पुण्यस्थळी आलास. तुझ्या सर्व कामना पूर्ण होतील. तुला श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाचा लाभ होईल. या गुहेच्या दाराजवळ बसलेला वाघ एक ज्ञानी महात्मा आहे. त्याला नमस्कार कर. मी अत्यंत नम्र भावाने त्या वाघास नमस्कार केला. त्या वाघाने लगेच ओंकाराचा उच्चार केला. त्या आवाजाने सारा मरुत्वमलय पर्वत दुमदुमला. नंतर त्या व्याघ्राने श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये असे सुस्वरात प्रभूंना आळविले. याच वेळी एक चमत्कार झाला. त्या वाघाच्या ठिकाणी एक दिव्य कांतिमान पुरुष प्रकट झाला. त्याने त्या वृद्ध तपस्व्यास साष्टांग प्रणिपात केला आणि क्षणार्धात आकाशमार्गाने निघून गेला. त्या वृद्ध तपस्व्याने मला त्यांच्या गुहेत मोठ्या आग्रहाने नेले. गुहेत गेल्यावर त्यांनी केवळ संकल्पाने अग्नी प्रज्वलित केला. त्यात आहुती देण्यासाठी लागणारे पवित्र साहित्य, मधुर फळे यांची निर्मिती केली. वैदिक मंत्रोच्चारांसह या पदार्थांची अग्नीत आहुती दिली. ते वृद्ध तपस्वी सांगू लागले, या कलियुगात यज्ञ, याग, सत्कर्मे सारे लुप्त झाले आहेत. पंचभूतात्मक सृष्टीतून सर्व लाभ करून घ्यायचा, परंतु त्या दैवतांचे मात्र विस्मरण करायचे असा मानवाचा धर्म झाला आहे. देवांची प्रीती प्राप्त करण्यासाठी यज्ञ करावेत व त्यांना संतुष्ट करावे. त्यांच्या कृपाप्रसादानेच प्रकृती अनुकूल होते. प्रकृतीमधील कोणत्याही शक्तीचा प्रकोप मानव सहन करू शकत नाही. प्रकृतीमधील शक्तींची मानवाने यथायोग्य मार्गाने शांती करावी, नसता अनेक संकटे उद्भवतात. मानवाने धर्माचरण न केल्यास प्रकृती शक्ती त्यांची शिक्षा यथाकाली देते. लोकहितासाठी मी हा यज्ञ केला आहे. या यज्ञाचे फलस्वरूप म्हणून तुला श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन होईल. जन्मजन्मांतरीचे पुण्य फळास आले म्हणजे असे लाभ घडतात. त्या वृद्ध तपस्व्याच्या मुखातून वाहणाऱ्या या पवित्र वागंगा प्रवाहाने मी अगदी भारावून गेलो आणि अत्यंत नम्रतेने त्यांना साष्टांग दंडवत घातले. मी त्या तपस्व्याच्या चरणी प्रार्थना केली, हे ऋषीवर, मी पंडित नाही, योगी नाही, साधक नाही. मी एक अल्पज्ञ आहे. माझ्या मनातील संदेहाची निवृत्ती करून आपण आपला वरदहस्त माझ्या मस्तकी ठेवावा. त्या महापुरुषाने माझ्या शंकेचे समाधान करण्याचा मनोदय दर्शविला. मी म्हटले, हे सिद्ध मुनिवर्या, मी कन्यका देवीचे दर्शन घेताना देवीने सांगितले होते की कुरवपुरी जाऊन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन घ्यावे. मी तेथे जाण्यासाठी निघालो असताना मार्गात आपले व व्याघ्ररूपी महात्म्याचे दर्शन झाले. ते कोण होते, तसेच दत्तप्रभू म्हणजे कोण, याविषयी कृपया विस्तारपूर्वक सांगावे. तेव्हा त्या वृद्ध तपस्व्याने सांगण्यास सुरुवात केली. या आंध्र प्रांतातील गोदावरी मंडलातील अत्री मुनींची तपोभूमी अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या आत्रेयपूर गावात एक काश्यप गोत्रीय ब्राह्मण कुटुंब वास्तव्य करीत होते.
त्यांना परमेश्वराच्या कृपाप्रसादाने एका पुत्राचा लाभ झाला. ब्राह्मण अत्यंत विद्वान, आचारसंपन्न होता, परंतु पुत्र मात्र मतिमंद होता. आई वडिलांनी त्याचे नाव व्याघ्रेश्वर असे ठेवले. व्याघ्रेश्वर मोठा होऊ लागला, परंतु त्याच्या बुद्धीची वाढ मात्र होत नव्हती. पित्याने त्याला शिकवण्याचे खूप प्रयत्न केले, परंतु त्यास संपूर्ण संध्यावंदन सुद्धा करता येत नसे. एवढ्या विद्वान ब्राह्मणाचा पुत्र असा अज्ञानी, अशी गावातील लोकांची सारखी टोचणी त्याला अत्यंत दुःखदायक वाटे. एका ब्रह्ममुहूर्तावर त्यास स्वप्न पडले. त्यात त्याला एका दिव्य बालकाचे दर्शन झाले. ते बालक आकाशातून खाली येत होते. त्यांचे चरणकमल भूमीस लागताच भूमीसुद्धा दिव्य कांतिमान झाली. तो बालक हळूहळू पावले टाकीत व्याघ्रेश्वराकडे आला आणि म्हणाला, मी असताना तुला भय कशाचे? या ग्रामाचे व माझे ऋणानुबंध आहेत. तू हिमालयातील बद्रिकारण्यात जा, तेथे तुझे सारे शुभ होईल. एवढे सांगून तो बालक अंतर्धान पावला. त्या दिव्य बालकाच्या संदेशानुसार व्याघ्रेश्वर शर्मा हिमालयातील बद्रिकारण्यास जाण्यास निघाला. मार्गात त्यास अन्न पाण्याची काहीच अडचण पडली नाही. श्रीदत्त कृपेने त्याला वेळेवर अन्नपाणी मिळे. मार्गात एक कुत्रा भेटला व तो त्याच्याबरोबर बद्रीवनापर्यंत सोबत होता. या प्रवासात त्यांनी उर्वशी कुंडात स्नान केले. त्याचवेळी एक महात्मा आपल्या शिष्य समुदायांसह उर्वशी कुंडात स्नानासाठी आले. व्याघ्रेश्वराने त्या गुरुवर्यांना साष्टांग नमस्कार केला आणि माझे शिष्यत्व स्वीकारावे अशी नम्र प्रार्थना केली. त्या महान गुरुवर्याने शिष्य करून घेण्याचे मान्य केले आणि आश्चर्य असे की तत्काळ बरोबर आलेले ते कुत्रे अंतर्धान पावले. त्यावेळी ते महात्मा म्हणाले, हे व्याघ्रेश्वरा, तुझ्याबरोबर आलेला तो श्वान तुझ्या पूर्वजन्मातील केलेल्या पुण्याचे द्योतक होते. त्याने तुला आमच्या स्वाधीन करून ते अंतर्धान पावले. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या कृपेमुळेच तू येथे आलास आणि या पुण्यप्रद कुंडात स्नान करू शकलास. ही नरनारायणाच्या वास्तव्याने पुरित झालेली तपोभूमी आहे. यावर व्याघ्रेश्वर म्हणाला, हे गुरुदेवा, श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत? त्यांनी माझ्यावर एवढी कृपा का केली? गुरुदेव म्हणाले, ते साक्षात दत्तप्रभूच आहेत. त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी सावित्र काठकचयन नावाचा महायज्ञ श्री क्षेत्र पीठिकापुरम येथे संपन्न केला होता. त्या यज्ञप्रसंगी शिवपार्वतींना आमंत्रित केले होते. त्यावेळी शिवानी महर्षींना आशीर्वाद दिला की तुमच्या कुलामध्ये अनेक महात्मा, सिद्धपुरुष, योगी पुरुष अवतार घेतील. अनेक जन्मांच्या पुण्यकर्माने दत्तभक्तीचा अंकुर फुटतो व तो पुढे सातत्याने वाढत गेल्यास श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन होते. त्यांच्या चरणस्पर्शाचे संभाषणाचे भाग्य लाभते. हे व्याघ्रेश्वरा, तुझ्यावर स्वामींची कृपा झाली आहे. मी आता माझ्या गुरुदेवांच्या दर्शनास जात आहे. पुन्हा 1 वर्षाने येईन. तुम्ही तुमच्या गुहेत आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपश्चर्या करावी. असे सांगून ते महान गुरुदेव द्रोणागिरी पर्वताकडे गेले. व्याघ्रेश्वर गुहेत ध्यान करू लागला, परंतु त्याचे सारे ध्यान व्याघ्ररूपाकडेच असे. याचा असा परिणाम झाला की त्याला इच्छित असलेले वाघाचे रूप प्राप्त झाले. 1 वर्षाचा काळ लोटला. गुरुदेव यात्रा करून परत आले. त्यांनी सर्व गुहा बघितल्या. प्रत्येक शिष्याच्या 1 वर्षात झालेल्या प्रगतीचा ते आढावा घेत होते. एका गुहेच्या आत गेले. तेथे त्यांना एक वाघ ध्यानस्थ बसलेला दिसला. त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले. त्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले की तो वाघ दुसरा कोणी नसून व्याघ्रेश्वरच आहे. व्याघ्र रूपाचे सतत ध्यान केल्याने त्याला व्याघ्ररूपच प्राप्त झाले हे त्यांनी जाणले. त्यांनी त्याला आशीर्वाद देऊन ओंकाराचा मंत्र शिकवला व श्रीपादराजम शरणम प्रपद्ये हा मंत्र जपण्यास सांगितला. गुरु आज्ञेनुसार व्याघ्रेश्वर त्या रूपातच मंत्राचा जप करू लागला. वाघाच्या रूपातच त्याने कुरवपूरला प्रयाण केले. यथाकाली तो कुरवपूर ग्रामाजवळ येऊन पोहोचला. मध्ये कृष्णा नदी वाहत होती. तो अलीकडील तीरावर बसून श्रीपादराजम शरणम प्रपद्ये या मंत्राचा जप करू लागला. श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपूर ग्रामात आपल्या शिष्यासह बसले होते. ते एकदम उठले आणि माझा परमभक्त मला हाक मारतो आहे असे म्हणून नदीच्या पहिल्या तीरास येण्यास निघाले. ते पाण्यातून चालताना त्यांच्या पदकमलांची चिन्हे पाण्यावर उमटत होती व ती फारच सुंदर दिसत होती. स्वामी पहिल्या तीरावर पोहोचल्यावर व्याघ्रेश्वराने त्यांच्या दिव्य चरणांवर आपले मस्तक ठेवून अत्यंत भक्तिभावाने नमस्कार केला. स्वामींनी अत्यंत आनंदाने त्या वाघाचे मस्तक कुरवाळले व त्यावर स्वार होऊन पाण्यातून ते कुरवपूरला पोहोचले. वाघावर बसून आलेले बघून सर्वांना आश्चर्य वाटले. ते वाघावरून उतरताच त्या वाघाच्या शरीरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला. त्याने आपल्या देहाचे व्याघ्रजीन स्वामींनी आसन म्हणून स्वीकार करावा अशी विनंती केली. तो श्रींच्या चरणी अत्यंत भक्तिभावाने नतमस्तक झाला. त्याचे अष्टभाव जागृत होऊन प्रेमभावाने त्याने स्वामींच्या चरणावर आपल्या नेत्रातील अश्रूंनी अभिषेक केला. मोठ्या प्रेमभराने स्वामींनी त्याला उठवले आणि म्हणाले, हे व्याघ्रेश्वरा, तू एका जन्मात अत्यंत बलशाली असा मल्ल होतास. तेव्हा तू वाघांशी युद्ध करून
त्यांना अति क्रूरतेने वागवित होतास. त्यांना वेळेवर अन्न पाणीसुद्धा देत नव्हतास. त्यांना साखळीने बांधून लोकांच्या प्रदर्शनासाठी ठेवित होतास. या दुष्कर्मामुळे तुला अनेक नीच जीवजंतूंच्या योनीत जन्म घ्यावा लागला असता, परंतु माझ्या अनुग्रहाने ते सारे दुष्कर्म हरण झाले आहेत. तू दीर्घकाळ व्याघ्र रूपात राहिल्यामुळे तुला इच्छेनुसार वाघाचे रूप धारण करता येईल व सोडताही येईल. हिमालयात कित्येक वर्षापासून माझी तपश्चर्या करणाऱ्या महान सिद्धांचे तुला दर्शन होईल आणि आशीर्वादही मिळतील. योग मार्गात तू अत्यंत प्रज्ञावंत होशील, असा स्वामींनी आशीर्वाद दिला. स्वामी पुढे म्हणाले, तू हिमालयात एक वाघ अत्यंत शांत असलेला पाहिला होतास ना? तो एक महात्मा आहे. तपश्चर्या करणाऱ्या संत पुरुषांना सामान्य लोक व इतर वन्य प्राण्यांपासून त्रास होऊ नये म्हणून त्याने ते व्याघ्ररूप धारण केले होते व तो त्यांचे संरक्षण करीत होता. गुहेतील तपश्चर्या करणाऱ्या संतांचे परस्पर वर्तमान कळवण्याचे कामसुद्धा तो वाघ मोठ्या आनंदाने करीत असे. ही सगळी दत्तप्रभूंचीच लीला. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. हा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.